वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आपण पाहतोय 2024 वृषभ राशीचं राशी भविष्य। तुम्हाला ह्या राशीचं पूर्ण भविष्य मी सांगणार आहे, वर्ष कसं जाणार। पण तत्पूर्वी Amazon प्राईम व्हिडिओ यावरती आपला आलय माझ्या राशीला हा मल्टी स्टारर चित्रपट अगदी मोफत उपलब्ध आहे। तुम्ही Amazon प्राईम व्हिडिओला जा, आलय माझ्या राशीला इंग्रजीमध्ये टाईप करा, तुम्हाला आपला हा चित्रपट पाहायला मिळेल। आणि मला जरूर सांगा की वृषभ राशीचं प्रतिनिधित्व कुठल्या हिरोनी केलेला आहे आणि आपल्याला हा चित्रपट आवडला तर जरूर कमेंट करा। चला तर आपण पाहूया 2024 वृषभ राशीचं भविष्य काय सांगते। आपली रास वृषभ ही पृथ्वी तत्वाची आहे आणि त्यानुसार आरोग्य, नातेसंबंध, काम, आर्थिक बाजूने शुभ परिणाम यावर्षी दिसू शकतात। वार्षिक राशी भविष्य 1 मे 2024 पासून गुरु चंद्र राशीतून पहिल्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे तुम्हाला आरोग्य, करिअर आणि नातेसंबंधात काही अनपेक्षित बदल दिसू शकतात। हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे। चंद्र राशीच्या संदर्भामध्ये 11व्या भावात राहूची स्थिती ही अनपेक्षितपणे आर्थिक लाभ करून देईल, उत्पन्नात वाढ दर्शवते। कोर्ट कचेरी चालू असेल तर ते भिजत घोंगडं राहील, त्यामुळे त्याच्यामध्ये असं फारसं हाताशी लागणार नाही। शेवटी कोर्टाचं काम आणि 10 महिने थांब ही म्हण तुम्हाला इथे कटकट मानसिकता तशी करावी लागेल की आपल्याला कोर्टातनं काहीच होणार नाही, हा त्रास हा असाच होत राहणार आहे आणि जमलं तर कॉम्प्रोमाइजच्या मागं लागा, नाही जमलं तर चालल्या तशा तारखा चालू राहू द्या। आता तुम्ही जे काही पैसे कमवत आहात ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळवून देत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर समाधान मिळवण्यासाठी तुम्हाला जे जे करायचे ते तुम्ही यावर्षी करू शकता। जसं की चंद्र राशीच्या संदर्भात शनी तुमच्या 10व्या भावात आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाबद्दल जागरूक असाल। तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन फिरायला जाऊ शकता। तुमच्या करिअरमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। तुमच्या नोकरी पेशामध्ये किंवा अन्य काही कामधंद्यामध्ये पैसा मिळवण्यासाठी अनुकूल काळ आहे। 29 जून 24 ते 15 नोव्हेंबर 24 या कालावधीत शनी वक्री होणार आहे। या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने स्वतःकडे अधिक लक्ष द्यावं लागेल, कारण हा काळ करिअरच्या दृष्टीने थोडा नाजूक असणार आहे। पायाचे थोडेसे त्रास होऊ शकतात, पाठीच्या मणक्याचा देखील त्रास आपल्याला या काळात होऊ शकतो। ज्या मंडळींना सायटिकाचा त्रास असेल तो डोकं वर काढेल। पती पत्नी अर्थातच वृषभ राशीचं जर तुम्ही पती किंवा पत्नी असाल तर तुम्ही रोमॅन्टिक आहात, परंतु तुमच्या जोडीदाराकडून तेवढा रोमॅन्टिक भाव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नाही आहे असं वाटेल। अर्थात प्रत्येकाच्या राशीनुसार हा भिन्नता असेल। बाकी तुम्हाला गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातनं तुमच्याकडे पैसे असतील, परंतु गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं तुम्ही टाकलेली पावलं ही तितकीशी यशस्वी होत नाहीत असं दिसते। तुम्हाला जर वास्तू करायचीच आहे यावर्षी, तुम्हाला काही घ्यायचंच आहे प्रॉपर्टी, पण जर होतच नाही, पैसे जमत नाहीत, कर्ज होत नाही, तर अशा वेळी आपण विश्वकर्मा चालिसा हा नियमित वाचायला सुरू करा। दररोज 3 वेळा विश्वकर्मा चालिसा वाचलात तर या वर्षीच्या अखेरीस म्हणजे साधारणपणे सप्टेंबर नंतर डिसेंबरपर्यंत 2024 मध्ये तुमची प्रॉपर्टी होऊ शकते। परदेश गमन किंवा देशांतर्गत फिरण्यासाठीचा हा काळ तुम्हाला अत्यंत अनुकूल आहे आणि तुम्ही फिराल, चांगलं खाणं पिणं, कपडा लत्ता ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही या वर्षामध्ये घ्याल। एक मात्र आहे, तुमच्या शेजाऱ्यांशी तुमची कटकट होऊ शकते, नातेसंबंधामध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात, तुम्हाला त्याची काळजी घ्यायची। गाडी चालवताना शक्यतो जोरात गाडी चालवू नका। पाय लागणे, पायाचे किरकोळ ॲक्सिडेंट होणे, पायाचे अपघात होणे, त्रास होणं हे देखील या 2024 मध्ये शक्य आहे। तुमच्या मुलांची प्रगती उत्तम होईल। तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या शिक्षणामध्ये तुम्हाला किरकोळ अडथळे आले तरी सुद्धा तुमची प्रगती उत्तम होईल। ज्यांना MPSCची तयारी करायची, UPSCची तयारी करायची आहे त्यांनी जरूर प्रयत्नाला लागा। ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करायचं आहे त्यांनी देखील गव्हर्नमेंट जॉबसाठी अर्ज टाका, बिनधास्त टाका। तुम्ही तुमच्या कुळदेवीची केलेली उपासना हे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे। ओम चैतन्य कुलदेवताये नमः या मंत्राचा जप आपण नियमित करा। या वर्षभरामध्ये 4 वेळा म्हणजे 3 महिन्यातनं एकदा 4 वेळा असं तुम्ही तुमच्या कुळदेवतेचं जरूर दर्शन घ्या, कुळदेवतेची उपासना करा, दर्शन घ्या, यामुळे तुम्हाला खूप चांगले फायदे होतील। याशिवाय तुम्ही कुठेही सार्वजनिक ठिकाणी वड, पिंपळ आणि औदुंबर अशी जर 3 झाडं लावलीत, ती जगवलीत, वाढवलीत तर ती जसजशी वाढतील तसतसं तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि यश हे वाढायला सुरुवात होईल। तुम्ही जरूर हा प्रयोग यावर्षी करून पहा आणि मला अनुभव सांगा। हे वर्ष वृषभ राशीला आनंदाचं, सुख समृद्धीचं निश्चितच आहे। पुढची रास आहे मिथुन। ती पाहण्याआधी पुन्हा एकदा सांगतो, Amazon प्राईमवरती आपण आमचा आलय माझ्या राशीला हा चित्रपट पूर्णपणे मोफत पाहू शकता। पुन्हा भेटूयात पुढच्या राशीसह। तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम। माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ। आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ।
तुमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.